नमस्कार मित्रांनो. अन्यायाला वाचा फोडणं आणि अन्यायाला प्रतिकार करणं हे प्रत्येकाची जबाबदारी आणि कर्तव्य आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वाच्या अशा विषयावर चर्चा करणार आहोत. तर हा जो विषय आहे हा आहे अत्याचारांबाबत मीडियाची भूमिका. मित्रांनो, बघतो आपण की समाजामध्ये फक्त काय अनुसूचित जाती जमातीच्या व्यक्तींवरच अन्याय अत्याचार होत नाही, तर इतरही अनेक लोकांवर अनेक समुदायावर अन्याय अत्याचार होत असतात. विशेषतः महिलांवर अन्याय अत्याचार होत असतात. आणि ह्या सगळ्या अत्याचारांबाबत मीडियाची भूमिका काय आहे किंवा कशी असली पाहिजे ह्या विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत. मित्रांनो, आपण नेहमी बघत आलोय की आपल्याला माहिती आहे की पत्रकारिता जो आहे, जर्नलिझम किंवा मीडिया हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. आणि ह्या स्तंभाचा जर योग्य पद्धतीने वापर केला गेला तर आपण समाजातील जे अन्याय अत्याचार आहे किंवा जे अत्याचार झालेले व्यक्ती आहे त्यांच्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम या मीडियाच्या माध्यमातून आपण करू शकतो. त्याच्यामुळं मीडियाची भूमिका ही अत्यंत महत्वाची आहे आणि तो लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. मित्रांनो, आपण याच्यामध्ये बघणार आहोत की आता मीडियाच्या भूमिका मीडियाने कशा प्रकारे पार पाडल्या हे देखील आपण बघणार आहोत. तर अत्याचार प्रकरणी मित्रांनो जो मीडियाचा रोल असतो तो खूप इम्पॉर्टंट असतो. आता आपण बघितलं की बदलापूरमध्ये एका 3.5 वर्षाच्या चिमुरडीवर जो अन्याय अत्याचार झाला त्यावेळी तिथे मीडियाने अत्यंत प्रभावीपणे आपला तिथं भूमिका बजावली आणि भूमिका बजावून त्या जो आरोपी होता त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यास तिथल्या प्रशासनाला भाग पाडलं आणि त्याला ती नंतर त्याला अटक झाली आणि आता पुढची कारवाई चालू आहे. तसंच ह्याच प्रकरणामध्ये तेथील एक जी पत्रकार होती, महिला पत्रकार, तिचे देखील त्यांना देखील लज्जा उत्पन्न होईल अशा प्रकारची वागणूक तिथल्या माजी नगराध्यक्षाकडनं देण्यात आली आणि त्याच्यामुळे देखील त्यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आणि त्यांच्यावर देखील आता पुढची कारवाई होण्याच्या अपेक्षित प्रतीक्षेत त्या पत्रकार आहेत. तर मित्रांनो, याच्यामध्ये म्हणजे आपल्याला लक्षात येईल की बदलापूरचं प्रकरण असू द्या किंवा दिल्लीचं निर्भयाचं प्रकरण असू द्या, याच्यामध्ये मीडियाची भूमिका ही अत्यंत महत्वाची राहिलेली आहे. तर मित्रांनो, मीडिया नेहमीच आपल्या भूमिका याबाबत चांगल्या प्रकारे बजावत आलेला आहे. पण याच्यापुढे अजून मीडियाने काय करायला पाहिजे या संदर्भात आपण आज चर्चा करणार आहोत. तर मीडियाच्या माध्यमातून जनजागृती आणि आपण प्रशिक्षण किंवा शिक्षण आपण या माध्यमातून देऊ शकतो. आता बघा, मीडिया असं माध्यम आहे की ते सर्व दूर जाऊन पोहोचू शकतो, की जिकडे माणूस जाऊन पोहोचू शकत नाही तिथे मीडिया जाऊन पोहोचू शकतो. तो रेडिओच्या माध्यमातून असेल, वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून असेल किंवा वृत्तपत्रांच्या माध्यमातून असेल. तर आता मित्रांनो, होतं काय सध्याच्या परिस्थितीमध्ये की मीडियाच्या माध्यमातून फक्त म्हणजे बातम्या छापण्याचं काम त्याच्यामधून केलं जातं. रेडिओच्या माध्यमातून फक्त एंटरटेनमेंट करण्याचं काम जास्त प्रमाणात केलं जातं आणि तसंच वृत्तवाहिन्यांच्या बाबतीतही काही प्रमाणात आपल्याला नाकारता येत नाही. याच्यामध्ये आपण ह्या जे अत्याचार प्रतिबंध कायदा आहे, SC ऍक्ट आहे, याच्याबद्दल आपण जनजागृती करणं गरजेचं आहे. जर आपण मीडियामध्ये एखादा कॉलम सुरू केला वृत्तपत्रामध्ये आणि आपण समजा जर तो छापला, चांगले जे लिडिंग टॉप पेपर आहे की ज्यांचं सर्क्युलेशन खूप चांगलं आहे आणि त्यांचा वाचक वर्ग खूप मोठ्या प्रमाणात आहे, असे जर आपण काही सदर सुरू केली आणि या माध्यमातून जर हळूहळू या लोकांची जर जनजागृती करायला सुरुवात केली, लोकांना शिक्षण द्यायला सुरुवात केली, तर जिथे माणूस जाऊन पोहोचू शकत नाही तिथे वृत्तपत्र जाऊन पोहोचू शकतं, तिथे रेडिओचा आवाज जाऊन पोहोचू शकतो, तिथे वृत्तवाहिनी जाऊन पोहोचू शकते आणि ह्या माध्यमातून चांगल्या प्रकारे जनजागृती होऊ शकते. मित्रांनो, तर ही भूमिका आता वृत्तपत्रांनी किंवा मीडियाने घेणं अपेक्षित आहे. हा सगळा त्याच्यातला महत्वाचा मुद्दा आहे. किंवा तर रेडिओ आपण बघितलं, रेडिओमध्ये पण काही टॉक शोज असतात किंवा तिथे जे काही अन्याय अत्याचारग्रस्त लोक असतील त्यांना बोलवून किंवा आपण सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी किंवा पोलीस अधिकारी यांना बोलून आणि ह्या कायद्याविषयी आपण समजा संवादात्मक चर्चा केली, त्यांच्या इंटरव्ह्यू मुलाखती घेतल्या किंवा जे अत्याचारग्रस्त लोक असतील ते कशा प्रकारातून बाहेर आले यांची जर आपण मुलाखती घेऊन जर आपण ह्या जर प्रसारित केल्या त्याच्यामधून चांगलं जनजागृती होऊ शकते आणि याच्यामधून ह्या जो कायद्या संदर्भातली संपूर्ण माहिती लोकांपर्यंत पोहोचू शकते. हा देखील अत्यंत महत्वाचा
प्रभावी माध्यमाचा आपण याच्यामधून उपयोग करू शकतो मित्रांनो. त्याच्यामध्ये जो मीडियाचा मुख्य रोल आहे तो आपण परत 2-3 प्रकरणांमध्ये बघितलाय की दिल्लीला एका SC STच्या महिलेवर अत्याचार झाला होता उत्तर प्रदेशमध्ये, आणि तिथलं ही जी गोष्ट आहे तिथल्या मीडियाने खूप प्रमाणात उचलून धरली आणि तिला योग्य न्याय, योग्य भूमिका देण्याचा प्रयत्न केला. आणि मग काय होतं की जेव्हा एखादी बातमी असते, आता समजा बदलापूरचं प्रकरण घ्या. बदलापूरमध्ये ती छोटी चिमुरडी, 2 चिमुरड्यांवर जो अत्याचार झाला, बदलापूर तसं मुंबईपासून 50 किलोमीटरवर असलेलं छोटंसं गाव आहे. ह्या ठिकाणावर जेव्हा कधी घटना घडली, जेव्हा तिला मीडियाने तिच्यावर भर टाकला, तिला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ह्या तिथल्या प्रशासनावर पण दबाव निर्माण झाला आणि नंतर पुढच्या अडचणी 4-5 दिवसानंतर सुरू झाल्या. म्हणजे मीडिया हा प्रशासनावर दबाव निर्माण करण्याचं काम देखील प्रभावीपणे करू शकतो आणि करतो. आणि त्याच्यामुळे मग एक आंदोलन तयार होतं आणि मग आंदोलनाचं स्वरूप, आंदोलन जेव्हा तयार होतं तेव्हा त्या घटनेला प्रशासनावर दबाव येतो आणि मग त्याला घटनेला न्याय मिळवून देण्याचं काम किंवा ते वाचा फोडण्याचं काम या माध्यमातून होतं. तसंच आपण आता बघितलं की कलकत्त्यामधील एका डॉक्टरवर देखील अशा प्रकारचा अत्याचार झाला, लैंगिक अत्याचार, आणि त्या डॉक्टरसाठी देखील खूप प्रकारचे आंदोलन देशभरात चालू आहे आणि त्याला मीडियाने चांगलं कव्हरेज दिलेलं आहे. तर म्हणजे प्रशासनावर दबाव निर्माण करण्याची भूमिका देखील मीडियाच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे होऊ शकते आणि प्रशासनाला कडेवडून जाग आणण्याचं काम मीडियाच्या माध्यमातून होऊ शकतं. तसंच मित्रांनो असं आहे की जे पीडित असतात त्या पीडितांच्या अत्याचाराला किंवा आवाजाला न्याय मिळवून देण्याचं काम देखील मीडियाच्या माध्यमातून होऊ शकतं. आता मी काही मीडियावर काही क्लिप्स बघितल्या की ज्याच्यामध्ये ज्या चिमुरडी होती, बदलापूरची जी चिमुरडी, तिची आई आणि वडिलांची मुलाखत कुठल्या प्रकारची आयडेंटिटी त्यांची न डिस्क्लोज करता, कुठल्या प्रकारची आयडेंटिटी न वापरता आणि आवाज बदलून एक वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने त्यांची फोनवर त्यांची मुलाखत घेतली. आणि जेव्हा त्या पत्रकाराने त्यांची मुलाखत घेतली तेव्हा त्या चिमुरडीच्या आई वडिलांवर त्या 2 ते 3 दिवसामध्ये काय बितलं ह्याची पूर्ण जाणीव आपल्यासारख्या व्यक्तीला आली की तिला कसं बदलापूर पोलीस स्टेशन रात्री 2-2, 4-4 तास तिला बसवण्यात आलं आणि तिथून मग उल्हासनगर पाठव, इकडे पाठव, तिकडे पाठव, आणि तिथे मेडिकल होण्यामध्ये कशा प्रकारचा दिरंगाई झाली किंवा त्या पीडित ती मुलगी आहे छोटीशी ती चिमुरडी, तिला कशा स्वरूपाच्या वेदना होत होत्या. तर ह्या सगळ्या प्रकरणांना आवाजाला वाचा फोडण्याचं काम मीडियाच्या माध्यमातून होतंय मित्रांनो. पण अशी ही घटना फक्त एकाच वृत्तवाहिनीवर दाखवण्यात आली. तर अशा बाकीच्या ज्या वृत्तवाहिन्या किंवा वृत्तपत्र आहे किंवा रेडिओच्या माध्यमातून देखील होणं गरजेचं आहे की जेणेकरून ह्या सगळ्या जे पीडित आहेत त्यांच्या आवाजाला वाचा फोडण्याचं काम, न्याय देण्याचं काम या मीडियाच्या माध्यमातून होऊ शकतं. हे देखील मित्रांनो अत्यंत महत्वाचं आहे. आणि काय होतं मित्रांनो, या सगळ्या माध्यमातून जेव्हा एखादं प्रकरण एखाद्या गाव खेड्यात घडतं ना, एकदम ग्रामीण भागामध्ये, तिथं असं होतं की तिथे लोक शिक्षित नसतात, त्यांच्याकडे साधन संपत्ती नसते किंवा त्यांच्याकडे असं काही उपाययोजना नसते की ते त्यांचे आवाज लोकांपर्यंत पोहोचू शकतील. अशा वेळी जर तिथे मीडिया पोहोचला अगदी ग्रामीण भागामध्ये आणि तिथल्या जर ज्या अत्याचारग्रस्ताच्या जर आवाजाला जर त्यांनी समजा न्याय दिला तर एक जनमत याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात तयार होतं आणि हे जनमतच मग पुढे जाऊन त्या व्यक्तीला न्याय मिळवण्यासाठी उपयुक्त होतं, प्रशासनावर दबाव आणण्यासाठी उपयुक्त होतं. ठीक आहे. आणि याच्यामध्ये मित्रांनो असं होतं की बऱ्याचदा मीडियाचा रोल खूप महत्वाचा याच्यामध्ये मानला जातो की बऱ्याचदा असं देखील होतं की एखादा व्यक्ती असतो, त्यांनी काही चूक केलेली नसते पण त्याच्यावर चुकीचे आरोप होतात आणि मग आरोप होऊन मग त्या व्यक्तीची नाकच बदनामी होते, नाकच त्याला समाजामध्ये फिरणं त्याचं मुश्किल होतं आणि मग त्याचं आयुष्य उद्ध्वस्त होण्याचं काम देखील होतं. तर जर समजा अशा चुकीच्या व्यक्तीच्या बाजूने जो व्यक्ती चुकीचा नाहीये व चुकीचे त्याच्यावर आरोप करण्यात आले आणि चुकीच्या व्यक्तीला जर समजा याच्यामध्ये शिक्षा होत असेल तर याला न्याय देण्याचं काम मीडियाच्या माध्यमातून होऊ शकतं. तर हे चुका आहेत हे सुधारण्याचं काम म्हणजे जो चुकीचा व्यक्ती त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पण मीडियाने तो इन्व्हेस्टिगेशन करून मीडियाने जाऊन ते प्रॉपर त्याच्यामध्ये चौकशी करून आणि मग त्याच्याशी चर्चा करून अन्यायाला वाचली आज फोडून त्या व्यक्तीला जर न्याय देण्याची भूमिका देखील मीडियाच्या माध्यमातून होऊ शकते. तर आपण बघितलं की खरंच मित्रांनो लोकशाहीचा हा 4था स्तंभ मीडिया आहे. आता जे काही
पत्रकार आहेत ते विकाऊ आहेत किंवा काही मीडिया विकाऊ आहेत, हा आपला चर्चेचा मुद्दा नाही. पण मीडियाचे प्रभावीपणे जर ह्या प्रभावी माध्यमाचा जर आपण उपयोग योग्य पद्धतीने केला तर नक्कीच या अत्याचारग्रस्तांना न्याय मिळू शकतो. त्यांच्या आवाजाला वाचा फोडण्याचं काम या मीडियाच्या माध्यमातून होऊ शकतं. मला वाटतं मित्रांनो, मीडियाचा प्रभावी भूमिका काय आहे हे आपण आजच्या भागामध्ये बघितलं. मला खात्री आहे की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि जे माझे मीडियाचे सहकारी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. त्यांना त्यांच्या भूमिकांची जाणीव करून द्या. या ठिकाणी मी इतकंच सांगतो. तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट नक्की करा आणि तोपर्यंत जय भारत, जय संविधान, जागते रहो.